नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या बुलेटिनमध्ये आपण घेणार आहोत आतापर्यंतच्या 3 महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा सखोल विश्लेषणासोबत। बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे आनंदाच्या शिधा संदर्भातली। आनंदाचा शिधा सर्वसामान्य विशेष करून गोरगरिबांसाठी सणासुदीच्या काळात हवाहवासा वाटणारा असा आनंदाचा शिधा राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेली आणखी एक योजना आता बंद पडायच्या मार्गावर आहे। राज्य सरकारची शिवभोजन थाळी ही योजना जवळपास बंद पडल्याजमा आहे आणि असं असताना आता आनंदाचा शिधा सुद्धा बंद होणार का अशा सुद्धा चर्चांना आता ऊत आलाय। आर्थिक चणचणींमुळे यंदा योजना कागदावरच असणार आहे, त्यामुळे आता सर्व क्षेत्रातून नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। तर दुसरी बातमी आहे तळ कोकणातून प्रकरण आहे जिल्हा सिंधुदुर्ग बँकेचं। सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आता मंत्री नितेश राणेंवरती राजन तेलींनी आरोप केलाय। हे तेच राजन तेली आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वीच आमदार निलेश राणेंच्या मध्यस्थीने ठाकरेंची साथ सोडून शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला। त्यानंतर नानाविध प्रश्न आता उपस्थित झाले। तिसरी बातमी आहे लक्ष्मण हाकेंच्या वक्तव्या प्रकरणाची। ज्या पवारांना मतं दिली त्यांनीच ओबीसी आरक्षण घालवलं असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलं, तर जरांगेंना मदत करून ओबीसी आरक्षण घालवलं असल्याचा आरोप सुद्धा यावेळी हाकेंनी केलाय। यावेळी त्यांच्या टीकेच्या निशाण्यावर होते ते म्हणजे आपसुकच शरद पवार आणि सुप्रिया सुळे। मात्र या टीकेनंतर आता चर्चांनाही उधाण आलेलं आहे। आणि आपण आता पहिली बातमी पाहतोय ती म्हणजे अर्थातच आनंदाच्या शिध्या संदर्भातली। आनंदाचा शिधा सर्वसामान्य विशेष करून गोरगरिबांसाठी सणासुदीच्या काळात अत्यंत हवाहवासा वाटणारा असा हा आनंदाचा शिधा आहे। राज्यातील सर्वसामान्य मतदारांना आकृष्ट करण्यासाठी महायुती सरकारने सुरू केलेली आणखी एक योजना आता बंद पडायच्या मार्गावर आहे। राज्य सरकारची शिवभोजन थाळी तर ही योजना जवळपास बंदच पडल्यातच जमा आहे। मात्र असं असताना आता आनंदाचा शिधा सुद्धा बंद होणार आहे आणि आर्थिक चणचणींमुळे आता यंदा ही योजना कागदावरच असणार आहे। त्यामुळे आता सर्व क्षेत्रातून यामध्ये आता नाराजीचा सूर पाहायला मिळतोय। या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत शेतकरी नेते अजित नवले आता जोडले गेलेले आहेत। अजितजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। मला सांगा अजितजी, आत्ताचा जो आनंदाचा शिधा आहे ही योजना गोरगरिबांसाठी सरकारने सुरू केली, मात्र असं सांगण्यात येत आहे की तिजोरीवरती ताण आलेला आहे आणि आर्थिक चणचणीमुळे आता आनंदाचा शिधा मिळणार की नाही याबद्दल साशंकता आहे, प्रश्नचिन्ह अजूनही उपस्थित झालंय। मग सवाल असा उपस्थित होतो की मग या योजना मग जर निरंतर काळासाठी जर चालू राहणार नसतील तर मग या योजना काढून उपयोग तरी काय याचा? बघा आता महाराष्ट्रामध्ये प्रचंड दुष्काळ आहे. हम्म, ओला दुष्काळ. प्रचंड पाऊस पडल्यामुळे शेतीचं बाकी रोजगाराचं नुकसान झालेलं आहे. हम्म, आनंदाच्या शिध्याची सर्वात जास्त गरज कुणाला आहे? हम्म, तर शेतमजूर जो आहे, हम्म, जो गाव खेड्यामध्ये आज अतिवृष्टीमुळे त्याचा रोजगार गेल्यामुळे जास्त चिंतेत आहे. हम्म, त्याचा सण सुद्धा साजरा व्हावा. आपण ज्यावेळी गोडधोड करून दिवाळीचं गावांमध्ये, खेड्यांमध्ये, शहरांमध्ये खातो, त्यावेळी त्याच्या दारात सुद्धा दिवा लागावा. त्याच्या लेकरा बाळांच्या घशात सुद्धा 2 घास चांगले जावेत आणि त्याचा आनंद सुद्धा द्विगुणित व्हावा यासाठी तो आनंदाचा शिधा आहे. नेमकी दिवाळीच्या सणासुदीच्या वेळी तो जर बंद होणार असेल, तर मला असं वाटतं की ती अत्यंत वाईट गोष्ट होईल. ह्या वाईट काळामध्ये थोडासा दुसरीकडे काटकसर करा. मात्र गरिबाच्या, शेतमजुराच्या ताटामध्ये सुद्धा आनंद वाढला जाईल, यासाठी त्याच्या दारात सुद्धा हा शिधा पोहोचवणं ही प्रायोरिटी असली पाहिजे. सरकारला मी आपल्या माध्यमातून विनंती करेन, हम्म, की इतर ठिकाणी काटकसर करूया. मात्र गरिबाच्या आनंदामध्ये थोडासा वाढ करण्याची जी संधी आहे, ती बर, दवडता कामा नये. हा शिधा चालू राहिला पाहिजे. तो सरकारने चालू ठेवावा ही त्यांना विनंती आहे. हम्म। मी आता हाच मुद्दा धरून आपल्यासोबत भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण सुद्धा जोडले गेलेले आहेत। अजितजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रामध्ये। लाडकी बहीण योजना आली तेव्हा सुद्धा ती आता अजूनही सुरूच आहे, मात्र हफ्ते सुद्धा रखडले गेलेले आहेत आणि अशातच आता शिवभोजन थाळी सुद्धा आता ही योजना आणली। सर्वसामान्यांना एक पोटाला हातभार मिळावा आणि त्यांची भूक भागवली जावी हा या योजनेमागचा हेतू होता। ती सुद्धा आता कागदावरतीच पडून आहे आणि आता आनंदाचा शिधा हा सणासुदीच्या काळामध्ये गोरगरिबांना दिला जातो। आता सर्वात मोठं संकट आलंय ते म्हणजे मराठवाड्यातील शेतकऱ्यांवरती। शेतकऱ्यांना या सगळ्या आनंदाच्या शिध्याची आता गरज होती आणि यावेळी नेमकी आता सरकारनं यावेळेस सणासुदीच्या काळातच पानं पुसली गेली आहेत। मग या योजना काढून उपयोग तरी काय याचा? नाही, महायुती सरकारनं आणलेली ही योजना होती, पण
मी आपल्या लक्षात आणून देऊ इच्छितो की अनेक वेगवेगळ्या शेतकरी शेतमजूर यांच्यासाठीच्या कल्याणकारी योजना अस्तित्वात आहेत. आता डॉक्टर अजित नवले साहेब म्हणाले की पूर परिस्थिती आहे, निश्चितपणे शेतमजूर आणि सर्वसामान्य शेतकऱ्याला त्याची आवश्यकता आहे. आम्ही सुद्धा तशी मागणी करू. मात्र गेले काही वर्ष, साधारणतः गेले काही महिने आपण आनंदाच्या शेजाच्या बाबतीमध्ये कुठलीही वाटपाची भूमिका घेतलेली नव्हती. आत्ताही जर समजा आपल्याला करायचं झालं तर ती लगेच शक्य होईल असं वाटत नाही. पण त्याऐवजी ज्या पद्धतीनं आता राज्याचा महसूल विभाग, राज्याचा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि इतर विभागांमार्फत जी अधिकाधिक मदत जिथं जिथं शेतकरी संकटात आहे, शेतमजूर संकटात आहे, त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याकरता राज्य सरकार प्रयत्न करते. पण या आनंदाच्या शिधाच्या बाबतीमध्ये स्पेसिफिकली आपला प्रश्न असेल तर त्याच्यासाठी काही टेंडरिंग प्रोसेस आणि इतर तयारी खूप आधीपासून करावी लागते. ती आता गेले काही महिने, काही सणांकरता आपण ते केलेलं नाहीये आणि नाही केलेलं हे अगदी स्पष्ट आहे. त्याचं कारण असं, 100 रुपये देऊन काही वस्तू आपल्या शिधापत्रिकेवरती आपल्याला त्या मिळत होत्या, पण इतर प्रायोरिटीज शेतकरी, शेतमजूर आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या समोरच्या सरकारला अधिक महत्वाच्या वाटल्यामुळं त्याच्याकरता अधिकची तरतूद केलेली आहे आणि ती युद्ध पातळीवरती सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याकरता आपण जर बघितलं तर आपण फक्त साधारणतः 400 वरती काहीतरी कोटी रुपये, 500 कोटीच्या आसपासचा तो आकडा आहे. अजितजी, असं म्हटलं जाते की आर्थिक चणचण म्हणजे काय, तिजोरीमध्ये आता काय निधी उरलेलाच नाहीये का या योजनांसाठीचा? आपण महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय नागरिक आहात, सोबतच पत्रकार आपण आहात. त्यामुळं ही माहिती काही कुणापासून लपलेली नसते की महाराष्ट्राच्या राज्याच्या तिजोरीला आर्थिक चणचणे काय किंवा कसे, याची माहिती आपण घेऊ शकता. माझी आपल्याला हात जोडून विनंती आहे, आपण शासनाच्या बाबतीमध्ये निश्चितपणे प्रश्न विचारण्याची भूमिका घेतली पाहिजे, पण ती लोकांचं मनोधैर्य हतबद्ध करणारी नसली पाहिजे. असं अजिबात नाहीये. आपण जर बघितलं तर महाराष्ट्र सर्वार्थानं क्रमांक 1 ला आहे आणि आपण लाडकी बहीण याचा उल्लेख आपण सातत्यानं करता की त्यामुळं आपल्याला अडचण आली का, तर एक आपण लक्षात घ्या की या संदर्भामध्ये वितरणाकरता आपल्याकडे किती पैसे आहेत, त्याची उपलब्धता काय आहे. आपण एक उल्लेख केला की हप्ते रखडलेत. माझी आपल्याला विनंती आहे, पत्रकार म्हणून मी सुद्धा अँकर होतो, संपादक होतो. पत्रकार म्हणून आपण यथायोग्य माहिती घेऊन ती जनतेपर्यंत पोहोचवली तर अधिक बरं राहील अशी मी आपल्याला विनंती करतो. डॉक्टर अजित नवले आमचे मित्र या ठिकाणी चर्चेमध्ये आहेत, ते राज्याचे सिनियर लीडर आहेत आणि त्यांनी जी विनंती केली की ही पुन्हा सुरू झालं पाहिजे. डॉक्टर साहेब, याच्या संदर्भामध्ये आता टेंडर प्रोसेस लगेच करता येणं या सणाच्या निमित्तानं थोडं अशक्य वाटते, पण तरी आपली विनंती लक्षात घेता आजच मी आता पत्र लिहून राज्याचे मुख्यमंत्री आणि इतर सर्व मान्यवरांना विनंती करणार आहे की ही योजना आपण सुरू ठेवली पाहिजे. बर, नक्कीच. आता त्यामुळे आता ही योजना सुरू राहते का हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मात्र एक दुसरी बातमी ती म्हणजे तळ कोकणातून प्रकरण आहे जिल्हा सिंधुदुर्ग बँकेचं. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी आता मंत्री नितेश राणेंवरती राजन तेलींनी आता आरोप केलेत. हे तेच राजन तेली आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वीच आमदार निलेश राणेंच्या मध्यस्थीनं ठाकरेंची साथ सोडली आणि आता त्यांनी शिंदेच्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. यानंतर आता नानाविध प्रश्न आता उपस्थित होत आहेत आणि त्यामुळेच आता या सगळ्या पार्श्वभूमीवरती राजकीय वर्तुळामधून आता चर्चांना जे आहे ते आता उधाण आलेलं आहे. सध्या सिंधुदुर्गामध्ये हे सगळं प्रकरण चालू आहे. काही दिवसांपूर्वीच ठाकरेंची साथ राजन तेलींनी सोडली. कार्यकर्त्यांचा विचार करून ही साथ सोडली असल्याची प्रतिक्रिया त्यांनी जय महाराष्ट्रशी बोलताना दिली होती. मात्र त्यानंतर आता त्यांनी पुन्हा एकदा नितेश राणेंवरतीच आता थेट भ्रष्टाचाराचे आरोप लावलेले आहेत. याची चौकशी व्हावी यासाठी उपमुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचं सुद्धा त्यांनी आता सांगितलेलं. मात्र राजन तेली नेमकं काय म्हणाले होते पाहूया. माझी या निमित्ताने शासनाला विनंती आहे
की आपण याच्यात लक्ष घालावं, ही बँक टिकली पाहिजे. कोकणामध्ये कोऑपरेटिव्ह सेक्टर एवढ्याच आमच्या जिल्हा बँका ह्याच महत्वाच्या आहेत. सिंधुदुर्ग जिल्हा बँक असेल, रायगड असेल, रत्नागिरी असेल, चांगल्या बँका आहेत आणि म्हणून हे टिकल्या पाहिजेत. म्हणून अशा प्रकारचे जे भूमाफी आहेत हे आज या पालकमंत्री नितेश राणेंचे बोर्ड लावतात सगळ्या ठिकाणी. या सगळ्या गोष्टीची चौकशी व्हायला पाहिजे आणि योग्य तो न्याय मिळायला पाहिजे. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणारे ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक सध्या जोडले गेलेले आहेत. वैभवजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. जय महाराष्ट्र. वैभवजी, मला सांगा, गेल्या काही दिवसांपूर्वीच राजन तेली तुमचे एकेकाळचे समर्थक होते आणि तुमचे मित्र सुद्धा आहेत. मात्र याच पार्श्वभूमीवरती राणेंसोबतचा संघर्ष हा काही नवा नाहीये महाराष्ट्रासाठी. मात्र याच तेलींनी निलेश राणेंसोबत हातमिळवणी केली, त्यांच्या मध्यस्थीने शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केला, ठाकरेंची साथ सोडली. मात्र असं आता काय झालं असेल की बाबा डायरेक्ट थेट त्यांनी नितेश राणेंवरतीच भ्रष्टाचाराचे आरोप केले? काय चाललंय का एकंदरीत तळ कोकणात? खरं तर राजन तेली यांनी शिंदे गटामध्ये प्रवेश केला, त्याबद्दल त्यांना शुभेच्छा आहेत. परंतु या सरकारच्या एक मंत्र्यांवर जे गंभीर आरोप राजन तेलीने केलेले आहेत, याआधी सुद्धा अनेक मंत्र्यांवर वेगवेगळे आरोप झालेत, आर्थिक झालेत, गुंडगिरीचे झालेत आणि त्या मंत्र्यांवर मुख्यमंत्र्यांनी काही कारवाई केली नाही. आणि त्यामुळे आता तरी मुख्यमंत्री यांच्यावर कारवाई करतील काय, हा खरा तर आमच्या पुढे प्रश्न आहे. कारण सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या माध्यमातून जो काही कर्ज व्यवहार झाला, आज खरं तर आपण बघितलं असेल की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अनेक परप्रांतीयांनी जागा घेतल्या आहेत. परप्रांतीय दादागिरी करून म्हणजे एक वेंगुर्ल्यामध्ये प्रकरण काही दिवसापूर्वी झालं होतं की तिथे परप्रांतीय लोकांनी स्थानिकांना मारहाण करून ती जागा खाली करून घेतली. आणि राजन तेलींनी जे आरोप केले आहेत तर त्या जागेच्याला जिल्हा बँकेने जो बाहेरचा हे आहे, खरं तर जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक असते, स्थानिक शेतकऱ्यांची बँक असते, म्हणजे वेगवेगळ्या जिल्ह्यातल्या. आणि असं असताना दिल्लीतल्या एका माणसाला जिल्हा बँकेने बेकायदेशीर कर्ज दिलं, हा राजन तेलींचा आरोप आहे. त्यात त्यांनी पुरावे जोडलेत, हे खरं तर गंभीर स्वरूपाचे आहेत. आणि त्यामुळे एकीकडे स्थानिकांचा प्रश्न घेऊन लढणारी वेगवेगळे पक्ष असताना आज आम्ही जे आरोप करतोय त्या आरोपाला राजन तेलींनी काय म्हणजे सत्तेतल्या एका माजी आमदाराने एक म्हणजे तुम्ही समर्थन करता राजन तेलींच्या भूमिकेला? हो, नक्कीच. राजन तेलींच्या भूमिकेला राजन तेलींनी जे आरोप केलेत, जे पुरावे आम्ही राजन तेलींनी जे पत्रकारांना दाखवले ते आम्ही बघितले. तर हा गंभीर स्वरूपाचा आरोप आहे आणि ह्याच्यावर मंत्री म्हणून त्यांच्यावर कारवाई करावी आणि ती हिंमत मुख्यमंत्री दाखवावी अशी आमची विनंती आहे. वैभवजी, आता आपल्यासोबत राजन तेली सुद्धा फोनवरून जोडले गेलेले आहेत. राजनजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. मला सांगा, तुम्ही थेट म्हणजे 5च दिवस झाले तो तुम्ही थेट शिवसेनेमध्ये गेलात आणि थेट तुम्ही आता नितेश राणेंवरती आरोप करतायत. नेमकं काय झालं होतं? नेमका काय आरोप केलाय तुम्ही भ्रष्टाचाराचा त्यांच्यावरती? नाही, एक फक्त लक्षात घ्या की गेली 8 महिने मी वेगवेगळ्या एजन्सी ज्या आहेत, रिझर्व्ह बँक असेल, नाबार्ड असेल, पीएमओ ऑफिस असेल, सगळ्यांकडे किंवा कमिशनर कोऑपरेटिव्ह असेल, या सगळ्यांकडे यापूर्वी तक्रारी केलेल्या आहेत. म्हणजे हे मार्च मधलं प्रकरण आहे, त्यापासून तक्रारी करतो. परंतु एक जिल्हा बँकेचा मी माझी चेअरमन आहे, माझी आमदार आहे, कारण या कोकणामध्ये कोऑपरेटिव्ह पहिली होत नाहीत. मग एवढी कोऑपरेटिव्ह संस्था ती अडचणी देता कामा नये आणि म्हणून मी सबुरीने घेत होतो. मी कुठलीही गोष्ट या ठिकाणी आत्ताहीपणा करत नव्हतो. यांची सगळ्यांची उत्तरं माझ्याकडे आलेली आहेत. परंतु दुर्दैवाने 30 तारखेला एक बातमी प्रसिद्ध झाली की राजन तेली यांची सीबीआय काहीतरी चौकशी वगैरे असं काहीतरी तुम्ही लोकांनी छापलंय. पण त्याच्यात आज भीतीपर्यंत माझ्याकडे कुठल्याही प्रकारची नोटीस आलेली नाही. ही पहिली गोष्ट आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की मी 1 तारीखला मी जी प्रेस घेतली होती ती मी 1 तारीखला ज्यावेळी ही बातमी आल्यानंतर म्हणजे 30ला माझ्या माहितीप्रमाणे ही बातमी आली की राजन तेली यांची चौकशी अशी सुरू झाली वगैरे वगैरे, तर त्यात काही तथ्य नाही, आज भीतीपर्यंत आलेलं नाहीये. आणि म्हणूनच मग मी 1 तारीखला त्याच्यावर मी प्रेस घेतली. आज मी शिंदे गटात आहे, युतीमध्ये आहे, त्यामुळे आज मी कुठल्या गोष्टीवर बोलणार नाही जोपर्यंत मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांना भेटत नाही. आणि या सगळ्या गोष्टी जोपर्यंत मी त्यांच्या निदर्शनं आणून देत नाही तोपर्यंत मी या बाबतीत आता युती असल्यामुळे मला काही ठिकाणी बोलता येणार नाही. मी फक्त एवढंच सांगेन की मी ह्या तक्रारी आज नाही आहेत, तर 8 महिन्यापूर्वी केलेल्या आहेत. आणि पत्र जे आहे ते 30 तारीखला आल्यानंतर 1 तारीखला मी प्रसिद्धीला दिलेलं आहे आणि 1 तारीखला मी प्रेस पण या संदर्भातली घेतलेली आहे. मी 2 तारीखला प्रवेश केला. आता आम्ही युतीत आहोत, त्यामुळे मला या संदर्भात काही उघडपणे जोपर्यंत माझ्या वरच्या नेत्यांशी बोलणं होणार नाही तोपर्यंत बोलता येणार.
बरं, पण राजनजी मला सांगा की जर आता जर तुमचा शिवसेनेमध्ये प्रवेश झालाय, आता काही वेळापूर्वी वैभव नाईकांनी सुद्धा तुमच्या या भूमिकेचं स्वागत केलंय, ठाकरे गटाच्या नेत्यांकडून सुद्धा तुम्हाला आता समर्थन मिळतंय. मात्र यामध्येच आता जर असेल तर मग निलेश राणेंचं तुमचं काही या संदर्भामध्ये बोलणं झालंय का आता? माझं निलेश राणे यांच्या संदर्भात काही या संदर्भात बोलणं झालेलं नाहीये. मी त्यांच्याशी बोलेन, अधिक माननीय मुख्यमंत्र्यांशी बोलेन, अधिक दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी बोलेन आणि त्यांच्या कानावरील सगळी गोष्ट, आणि मी कागदोपत्र दिलेली आहे. मी गोष्ट अशीच दिलेली नाही, सगळी कागदोपत्र दिली. फक्त याच्यातून माझी एकच भावना आहे की हे कोऑपरेटिव्ह सेक्टर मधली मोठी बँक आहे. सिंधुदुर्ग असेल, रत्नागिरी असेल, रायगड असेल, ठाणा असेल, कोकणातल्या आमच्या सगळ्या बँका चांगल्या आहेत, पण त्या टिकल्या पाहिजेत, हीच याच्या मागची भावना आहे. मला बाकी काही या संदर्भात आज तरी मला निदान बोलायचं नाही. मुख्यमंत्र्यांसमोर काय तुम्ही या संदर्भामध्ये मागणी करणार आहात आता? नाही, मी आता जी मागणी करणार ती तुम्हाला समजेल. मी ज्या काही तक्रारी सुरुवातीच्या काळात केलेल्या आहेत, म्हणजे या नाही मार्च 24 पासून ज्या तक्रारी याच्यापूर्वी झालेल्या आहेत, म्हणजे नाबार्ड असेल किंवा रिझर्व्ह बँक असेल, त्यांच्याकडे उत्तरी असेल, कोऑपरेटिव्ह बँक असेल, त्यांनी जी काही मला उत्तरं दिली आहेत त्याच्या सगळ्या सहित फाईल मी त्यांच्या हातात, मला ज्या गोष्टी निदर्शनास आलेल्या आहेत त्या मी त्यांच्यापर्यंत देणार. बरं, धन्यवाद राजनजी. तुम्ही जय महाराष्ट्र सोबत बातचीत केली या संदर्भामध्ये आणि आपल्यासोबत होते वैभव नाईक सुद्धा, त्यांचे सुद्धा आभार. मात्र आता यानंतर तिसरी महत्वाची बातमी आहे, ती म्हणजे अशी की लक्ष्मण हाकेंसंदर्भातली. तिसरी बातमी आहे लक्ष्मण हाकेंच्या या वक्तव्या प्रकरणाची. ज्या पवारांना मतं दिलीत त्याच पवारांनी ओबीसी आरक्षण घालवलं असं वक्तव्य लक्ष्मण हाकेंनी केलंय. तर जरांगेंना मदत करून ओबीसी आरक्षण घालवलं असल्याचा सुद्धा आरोप लक्ष्मण हाकेंनी केलाय. यावेळी त्यांच्या टीकेच्या निशाण्यावर होते ते म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळे. मात्र या टीकेनंतर आता चर्चांनाही उधाण आलेलं आहे. सध्या लक्ष्मण हाकेंच्या या वक्तव्यानंतर आता सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण आलेलं आहे. ओबीसींचं आरक्षण गेलं ते म्हणजे शरद पवार आणि सुप्रिया सुळेंमुळे, असं सुद्धा आता लक्ष्मण हाकेंनी सवाल उपस्थित केलेले आहेत. आणि या संदर्भामध्ये बोलण्यासाठी आपल्यासोबत असणार आहेत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रवक्ते अमोल मातेले आणि ओबीसी नेते नवनाथ वाघमारे सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले. मी सर्वप्रथम अमोल मातेले तुमच्याकडे येणार आहे. अमोलजी, स्वागत आहे तुमचं जय महाराष्ट्रमध्ये. मला सांगा, लक्ष्मण हाके असं विधान करतात की म्हणजे प्रश्न ओबीसी आरक्षणाचा नाहीये, प्रश्न मराठा समाजाचा सुद्धा आहे. मराठा आरक्षण जेव्हा गेलं तेव्हा सुद्धा पवारांवरती बोट ठेवलं गेलं. आता ओबीसी आरक्षणाचा मुद्दा आला तेव्हा सुद्धा शरद पवारांवरती बोट ठेवलं गेलं. मात्र हे काय होतंय, जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतात, अशा प्रकारचे मुद्दे उदयाला येतात, तेव्हा पवारांनाच का मध्यस्थी केलं जातं किंवा पवारांकडेच का टीकेचा रोख केला जातो? एकतर काय आहे की आदरणीय पवार साहेब राज्याच्या राजकारणामध्ये गेली 30 वर्ष त्यांचा स्वतः काहीच असा फार सहभाग राहिलेला नाहीये. बर, जेव्हा पवार साहेबांच्या हातात सूत्र होती तेव्हा मंडल आयोगाची अंमलबजावणी करण्याचे काम हे आदरणीय पवार साहेबांनी केलेले आहे. परंतु आता काय आहे की इतके मोठे काही लोक झालेले आहेत की उठसूट पवार साहेबांवरती बोलल्याशिवाय स्वतःला प्रसिद्धी मिळत नाही आणि स्वतः कुठे लाईमलाईट मध्ये येत नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. मला त्यांना हा प्रश्न विचारायचा आहे की स्वतः राज्याचे मुख्यमंत्री 2014ला जेव्हा भाजपचं सरकार विरोधात होतं आणि आमचे सरकार सत्तेमध्ये होतं तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ. त्यांनी 11 वर्ष झाले, का बरं आतापर्यंत आरक्षण दिलं नाही? केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे. जर आरक्षणाची व्याप्ती वाढवायची असेल तर केंद्र सरकारमध्ये कायदा करावा लागतो, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये. ते का केलं नाही त्यांनी आतापर्यंत? आपापसात जाती धर्मामध्ये तेढ निर्माण करणं, आपापसात दुही माजवणं हा एक कलमी कार्यक्रम ह्या सरकारचा चालू आहे. परंतु असे कोणी सन्माननीय आपल्या समाजासाठी भांडतात, त्यांचा तो अधिकार त्यांनी भांडलंच पाहिजे, हक्क आहे. परंतु पवार साहेबांवरती टीका करून आता काय होणार नाही. तेव्हा मला असं वाटतं त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या लोकांकडे या अपेक्षा ठेवलं पाहिजे, पण ते ठेवत नाही. उठसूट काही झालं की पवार साहेबांचं नाव घ्याय, ठीक आहे, पवार साहेबांचं नाव घेऊन त्यांना प्रसिद्धी मिळत असेल तर त्यांनी घेत राहावं, काही त्याचा वाद नाहीये. परंतु पवार साहेबांकडे जेव्हा जेव्हा काय होतं तेव्हा पवार साहेबांनी काय केलेलं आहे हे संपूर्ण महाराष्ट्राची जनता जाणून आहे. त्यामुळे अशा टीकेला आम्ही काय फार गांभीर्याने घेत नाही. आणि राहिला प्रश्न, जर यांची मानसिकता असेल मराठा समाजासाठी असेल, धनगर बांधवांसाठी असेल, इतर समाजासाठी असेल, तर ह्या सगळ्या मागण्या हे केंद्र सरकार आणि राज्य सरकार करू शकतं. ज्या ठिकाणी केंद्र सरकारला पाठिंबा द्यायची वेळ येईल या आरक्षणासाठी तर आम्ही देखील त्याच्यामध्ये सहभागी होऊ. परंतु आम्ही असं कुठेही मागे हटणार नाही.
परंतु त्या ठिकाणी त्यांनी आरक्षणाची व्याप्ती वाढवावी आणि आरक्षण देऊ करावं, त्याच्याबद्दल आमचा काही हस्तक्षेप नसेल. बर, मी आता नवनाथ वाघमारेंकडे जाणार आहे. नवनाथजी, आता तुम्ही अमोल मातेलेंचं म्हणणं ऐकलं असेलच की फक्त शरद पवारांचं नाव घेतलं की प्रसिद्धी मिळते असं ते म्हणतायत. मग हाकेंच्या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? तुम्ही सुद्धा ओबीसी नेते आहात, तुम्ही सुद्धा आरक्षणाचा लढा खूप वर्षांपासून बघितला असेल. मग या सगळ्या टीकेकडे किंवा या सगळ्या वक्तव्याकडे आणि अमोल मातेलेंच्या या प्रतिक्रियेकडे तुम्ही कसं पाहताय? खरं तर शरद पवार साहेब ज्या वेळेस सत्तेत नसतात त्यावेळेस ते राज्य अशांत करण्याचा त्यांचा एक कलमी कार्यक्रम आहे. कारण त्यांना सत्ता नसली की त्याला झोप येत नाही आणि मग ते काय करतात, असे कुठेतरी 2014ला सत्तागिरी त्यांनी कोपर्डी प्रकरणामध्ये राज्यभर मोर्चे काढायला लावून सरकारला अस्थिर करण्याचा प्रयत्न केला आणि आता सुद्धा सत्तेत नाही तर मग काय केलं? आजपर्यंत फुले शाहू आंबेडकरांच्या विचारांचे शरद पवार आम्ही म्हणत आलो, परंतु ज्या शरद पवारांना आम्ही फुले शाहू आंबेडकर विचारांचे पाईक म्हणत आलो, परंतु तेच शरद पवारांनी लक्ष्मण आके जे बोलले ते अगदी तथ्य आहे. त्याच्यामध्ये तथ्य आहे. शरद पवारांच्या नातू रोहित पवार असतील आणि त्यांचे माजी आमदार राजेश टोपे या दोघांनी जरांगे उपोषण सोडून पळून गेलेला पुन्हा आणून बसवण्याचं काम केलं आणि त्या जरांगेच्या आंदोलनाला राजेश टोपेच्या माध्यमातून भरघोस अशी मदत आणि रसद देण्याचं काम केलं. कारण की हे राज्यभर आंदोलन चालवण्याचा त्यांचा मानस होता. राज्यभर आंदोलन चालवून या शरद पवार साहेबांना काय नसतं, राजा मरू किंवा राणी मरू, ओबीसी मरू किंवा मराठा मरू, याला त्याच्याशी काही घेणं नाही. पण त्यांची सत्ता नसल्याच्या नंतर शरद पवार असे एक कलमी कार्यक्रम करण्याचं काम करतात. मग त्याच प्रकारे त्यांनी जरांगेंना सपोर्ट केला आणि त्याला एकटे शरद पवार बी त्याला आणखी शरद पवारांना जोडीला एकनाथ शिंदेनी सुद्धा केलं. कारण की एकनाथ शिंदेनी शिवसेना सोडल्याच्या नंतर एकनाथ शिंदेला जो गद्दारीचा ठसा लागला आणि पूर्ण महाराष्ट्र त्यांना गद्दार 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 म्हणत होता. मग कोणीतरी आपल्या सोबत असलं पाहिजे, आपल्या सोबत असलं पाहिजे. मग त्यांनी मराठा समाज आपल्या जवळ करण्यासाठी एक मनोज जरांगेला त्यांनी सुद्धा सीएम असताना मदत करण्याचं काम आडून आणि मंत्री पाठवणं, जरांगे संपलेला पुन्हा जिवंत करणं, अशा परिस्थितीमध्ये जरांगेचं आंदोलन मोठं करण्याचं काम एक नंबरला जरांगेंचं आंदोलन मोठं करण्यासाठी पवारांच्या पक्षानं रसद पुरवली असं म्हणतात. अमोलजी, आपली थोडक्यात प्रतिक्रिया द्या. वाघमारे साहेबांकडे काही माहिती असेल तर त्यांनी ते सगळी माहिती जनतेसमोर आणली गेली पाहिजे. असं कुठेही घडलेलं नाहीये. हे वारंवार तेच आरोप करायचे आणि ते खरे ठरवायचे. ही महाराष्ट्रातली एक जुनी संस्कृती निर्माण झालेली आहे. त्यामुळे असं कधी पवार साहेबांनी केलेलं नाही. वाघमारे साहेब बोलले की सत्ता नसेल तर पवार साहेबांना या सगळ्या जाती आठवतात, परंतु पवार साहेबांना जाती आठवतात असं नाही. पवार साहेब जेव्हा विरोधात असतात तेव्हा जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम करतात. म्हणजे शेतकरी असेल, कामगार असतील, शेतमजूर असेल, जी ज्या समाजाचे प्रश्न असतील ते मांडण्याचं काम करतात. हे त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? प्रत्येक पक्ष तेच करतो. सरकार नसेल, सत्तेच्या विरोधात असेल तर त्यांची ती भूमिका निभावली पाहिजे. पक्ष चालवायचे, संघटना वाढवायची आहे, त्यासाठी असे सगळे प्रयत्न करावे लागतात. परंतु यामध्ये जनतेचं ही सत्ता अमोलजी सत्ता नसली जाती जातीत भांडण लावणं योग्य नाही ना. पवार वाघमारे साहेब, मला हे सांगा, तुम्ही थेट फडणवीस साहेबांना प्रश्न का विचारत नाही? पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार होते, त्यांनी शब्द दिला होता, तो आतापर्यंत का पाळला नाही? 2014ला त्यांनी घोषणा केली. आतापर्यंत 11 वर्ष झाले. केंद्रामध्ये त्यांचं सरकार आहे, राज्यामध्ये त्यांचं सरकार आहे. त्यांनी का ही घोषणा पूर्ण केली नाही? त्याबद्दल तुम्ही एक शब्द काढत नाही का? बरं, तुमचं तिथं काय तुम्ही बोलत नाही? घोषणा करणं पाहिजे. त्यांनी सुद्धा घोषणा केली, त्यांनी आरक्षण दिलं पाहिजे, परंतु घोषणा करणं आणि परंतु जाती जातीत भांडणं लावण्याचं काम शरद पवार वेळोवेळी करतात. तुम्हाला असं वाटतं जाती धर्मामध्ये भांडणं कधीच पवार साहेबांनी लावलेलं नाहीये? प्रत्येक जातीचं उच्चाटन होण्यासाठी पवार साहेबांनी अत्यंत शीघ्रगतीने प्रयत्न केलेले आहेत. त्यामुळे तुम्ही असा कोणताही धांदात खोटा आरोप आमच्या साहेबांवरती करू शकत नाही आणि तो आरोप आम्ही सहन करू शकत नाही. हे तुम्हाला मी सांगतो. ज्यांनी पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देणार म्हणून सांगितलं त्यांच्यावर तुम्ही काहीच बोलत नाही. त्यांच्या मांडीला मांडी लावून बसताय आणि वरती आम्हाला प्रश्न विचारताय. ही प्रश्न विचारण्याची तुमची चूक आहे. म्हणून मला असं वाटतं, जे राज्यकर्ते आहेत तुम्ही त्यांना प्रश्न विचारले पाहिजेत. आणि राहिला प्रश्न विरोधकांचा, ज्या ज्या ठिकाणी विरोधकांची भूमिका आम्हाला पार पाडायची त्या ठिकाणी जनतेचा आवाज बुलंद करण्याचं काम आमचं पक्ष करत राहू. नक्कीच अमोलजी, तुम्ही सामान्य जनतेसाठी काम करत राहा, तुम्हाला शुभेच्छा. परंतु पवार साहेबांनी जरांगेचं आंदोलन उभं केलेलं हे नाकारता येणार नाही. आणि आमच्या जालना जिल्ह्यातल्या कुठल्याही सामान्य खोटा आरोप आहे, विचारलं, चुकीचा आरोप आहे, खोटा आरोप आहे, त्याच्याशी मी सहमत नाही. नवनाथ वाघमारे म्हणतात म्हणून तुम्ही हे करू नका शिक्कामोर्तब. परंतु जालना जिल्ह्यातल्या सामान्य माणसाला जरी विचारलं
तर त्या आंदोलनाला रसद कोणी दिलं तर पहिलं नाव आहे शरद पवार. म्हणजे शरद पवार साहेबांच्या माध्यमातून राजेश टोपे असतील, रोहित पवार असतील आणि रोहित पवारांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून हे आंदोलन राज्यभर पेटवण्याचं काम केलं, राज्यभर पोहोचवण्याचं काम केलं. आणि वेळोवेळी पवार साहेबांनी, हे बघा पवार साहेब फुलेशाह आंबेडकरांच्या विचाराचे माता, मग पवार साहेबांनी जरांगेच्या आंदोलनाला भेट दिली. मग आमचं आंदोलन ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी होतं. शरद पवारांनी तर भेट दिली नाही, पण शरद पवारांचा एकही प्रतिनिधी त्या आंदोलनामध्ये आला नाही. आज सुद्धा आता धनगर आंदोलन असं शरद पवार सारख्या माणसांनी कुठे भेट दिली का तिथं? फक्त शरद पवारांना मराठा आंदोलन पेटवायचं होतं, जरांगेंना समोर करून राज्य अस्थिर करायचं होतं, ओबीसीचं अस्तित्व संपवायचं होतं. खरं तर ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्याचे मारेकरी कोण असतील तर शरद पवार असतील. आजपर्यंत तुम्ही सांगत आलात की शरद पवार मंडल अंमलबजावणी करणारे शरद पवार, आम्ही सुद्धा सांगत आलो. परंतु ते अनुदानाने पंतप्रधान, तत्कालीन पंतप्रधान विश्वनाथ प्रताप सिंग यांनी मंडळ आयोग लागू केला होता आणि तो प्रत्येक राज्याला लागू करावा लागणार होता. त्याच अनुषंगाने शरद पवार साहेब मुख्यमंत्री होते महाराष्ट्रात, त्यांनी लागू केला, तरी त्यांचे धन्यवाद. परंतु शरद पवार साहेबांनी आज ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपवण्यासाठी मोठा डाव टाकलेला आहे आणि त्यामध्ये ओबीसी भरडल्या जातोय, ओबीसी संपल्या जातोय आणि ओबीसीचं राजकीय अस्तित्व, स्थानिक स्वराज्य संस्थेतलं राजकीय अस्तित्व पूर्णतः संपलेलं आहे. त्यामुळे याचे राजकीय अस्तित्वाचे आणि ओबीसीचं आरक्षण संपवण्याचे कोण मुख्य मारेकरी असतील तर शरद पवार आहेत, दुसरे मारेकरी कोण असतील तर एकनाथ शिंदे आहेत. बर, या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता सध्या नेमकं आता हे प्रकरण कुठल्या अनुषंगाने जातं हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. वेळेची मर्यादा असल्यामुळे आपल्याला आता हे बातमीपत्र आपल्याला इथेच थांबावं लागतंय. धन्यवाद आपल्या दोघांचे सुद्धा, तुम्ही वेळात वेळ काढून आमच्यासोबत जोडले गेलात आणि आपले मुद्दे आपल्या पक्षाच्या वतीनं तुम्ही मांडलेत त्याबद्दल. आणि आपल्यासोबत होते भाजपचे प्रवक्ते अजित चव्हाण आणि शेतकरी नेते अजित नवले सुद्धा आपल्यासोबत जोडले गेलेले होते, त्यांचे सुद्धा आभार. आणि आता बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबायची. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा जय महाराष्ट्र.